नमस्कार, मी सोनाली वक्रतुंड रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण पाहत आहोत विदर्भ स्पेशल दुधी भोपळ्याचे वडे। मस्त खमंग असा हा पदार्थ आहे। चला तर मग यासाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 वाटी तांदळाचं पीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, कांदा, टोमॅटो, ओवा, जिरं, आलं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आणि तीळ आणि दुधी। हा निवडताना निबर पाहूनच घ्यायचा आहे, म्हणजेच कडक असा। तर आता आपण हा खिसून घेणार आहोत। तर मी इथे हा खिसून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी पिळून काढायचं आहे। पाणी काढणं खूप आवश्यक आहे, कारण खिसून झाल्याच्या नंतर या खिसाला खूप पाणी सुटतं आणि आपल्याला घट्ट असं पीठ तयार करायचं आहे। तर मी या खिसामधून एवढं पाणी पिळून बाजूला काढलेलं आहे। तर हा आता खिस आपला पिळून झालेला आहे, यामधलं पाणी काढून झालेलं आहे। तर आता यामध्ये मी ओवा आणि जिरा घातला आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया, टोमॅटो, कांदा, आलं लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, तीळ, भरपूर अशी कोथिंबीर आणि हे मिश्रण आता आपण छान एकजीव करून घेऊया। तांदळाचं पीठ जे आहे हे हळूहळूच घालायचं आहे आपल्याला, एकदम घालायचं नाही। आणि एवढं घालायचं आहे की जोपर्यंत या खिसामधला ओलसरपणा कमी होत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला हळूहळू घालत राहायचं आहे। आणि यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा घातलेली आहे। आणि हे पीठ भिजवताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, कारण भोपळ्यामध्ये ऑलरेडी खूप ओलसरपणा असतो। तर इथे आपलं पीठ भिजून तयार झालेलं आहे, एकदम परफेक्ट असं हे तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि याचा असा गोळा करून हातावरच याचा वडा तयार करून घेऊया। आणि हे पीठ भिजवताना मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही, तुम्ही पाहू शकता। तर आपला वडा सुद्धा परफेक्ट असा तयार झालेला आहे। आणि हे जे पीठ आहे हे भिजत ठेवण्याची सुद्धा काही गरज नाही, हे लगेचच भिजवलं आणि केलं, वडे बनवले तरी सुद्धा चालेल। आणि आता आपण हे वडे तयार करून घेऊया या पद्धतीने। तर इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे। तर आता आपण हे वडे छान असे कुरकुरीत खमंग असे तळून घेऊया। हा पदार्थ जो आहे तो खूप पौष्टिक सुद्धा आहे। ज्यांना भोपळा आवडत नाही ते या पद्धतीने सुद्धा करू शकतात। या पद्धतीने जर या दुधीचा वापर केला, ज्यांना आवडत नाही दुधी खाण्यासाठी ते सुद्धा खूप आवडीने खातील। तर इथे आपले वडे छान तळून झालेले आहेत, मस्त असे ब्राऊन होईपर्यंत। आणि हे वडे जे आहेत ते मी टिश्यू पेपरवर काढून घेत आहे। टिश्यू पेपर मी इथे वापरला आहे कारण या वड्यांमधला ऑइलीपणा कमी होण्यासाठी। तर याच पद्धतीने मी हे सर्व वडे जे आहेत ते छान खमंग असे तळून घेते। आणि ही रेसिपी जी आहे ती खूप फटाफट होणारी आहे। आणि तुम्हाला ह्या रेसिपी जर आवडत असतील तर नक्कीच ह्या तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना नक्की शेअर करा। तर इथे आपले वडे पूर्ण तयार झालेले आहेत आणि मी इथे सर्व्हिसिंग प्लेटमध्ये हे सर्व केलेले आहे। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।